तिला सांग मी तिकडे गेलोय म्हणून, नाहीतर नेमकं हे सांगायला विसरशील काय. शेठ मी सांगतो काय सांगायचं ते. शेठ तुम्हाला सांगतो, माझ्या आत्ते बहिणीच्या दिराची मेहुणीची सासू आहे ना, राजस्थानाहून पुण्यात येणार होती. राजस्थानातनं मुंबई, मुंबईतनं पुणे. तिला आणायला स्टेशनवर वेळेत गेलतो मी, टाइम भाव. मिस्टर अभय मारणे, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. शीतल, अगं फौजी एवढ्या लांब कसं राहतात काय माहित. शीतल, 11 मराठा. होय राहुल्या, हा. कसलं भारी वाटतंय ना रे. होय. आता मला कळलं हे हित यायला एवढे आतुर का असतात ते. पण अजिंक्य कुठं दिसत नाहीत. अगं इथंच असणार की आता. आता आसामला म्हणल्यावर आसाम मध्येच असणार का चांदवडीत असणार आहे तेव्हा. असतील असतील. चल चल चल. थांब मला एक शिल्पी घेऊन दे की. कुणाला तर पाठवायचं बाबा. हा चल. चल चल. किससे मिलना है? आमच्या फौजींना भेटायचंय. तुम ऐसे किसी से मिल नहीं सकते. आओ, ये अजिंक्य शिंदे की बाइको है और मैं उसका लहानपणी पासूनचा बायको हूँ, दोस्तों हूँ. छोडो ना. हे आले नाही तोय घ्यायला. गुड मॉर्निंग मॅडम. अरे अजिंक्य, ये बस ना. सर कुठं दिसत नाहीयेत. सर आत्ताच बाहेर गेले. अरे मीच बोलावलंय तुला. मला का काय झालं. अरे झालं काही नाहीये, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, बायको आली का तुझी? आली असेल बहुतेक. आली असेल बहुतेक म्हणजे? म्हणजे आतापर्यंत आली असेल, मी अजून नाही भेटलो तिला. आवेला पाठवलं तिला घेऊन यायला. अजून भेटलाच नाहीयेस? नाही. आणि मी पण कशी आहे, नेमकं तुला आत्ताच बोलावून घेतलंय. हो नाही असं काय नाही, बोला तुम्ही. अरे एवढंच सांगायचं होतं तिला की ती एकदा आली ना की तिला घेऊन ये इकडे, एकदा भेट होईल आमची. हो मॅडम, नक्की आणतो. अरे तिची इथल्या बायकांशी ओळख होईल आणि आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन आहे ना, त्याची कामं मला नीट समजावून सांगता येतील. आणि ऐक, जरा नीट काळजी घे तिची. सुरुवातीला जरा गांगरली असेल, पण मी तर म्हणते तू पहिल्यांदा जा आणि भेट तिला. हो, गेलो की भेटेनच. जा जा, तिला फिरवून आण. कामाख्या मंदिरात सुद्धा तिला घेऊन जा. पण काय मॅडम? खरं तर तुला हे सांगायची गरज नाहीये म्हणा, पण एक लक्षात घ्या, ती आली म्हणून तुझ्या कामावर दुर्लक्ष व्हायला नको, नाहीतर हे चिडतील बरं का. नाही मॅडम, मी नक्की बघतोय, असं काय नाही होणार. नाहीतर हे म्हणतच असतात की एकदा बायको आली की सगळे हनीमूनला आल्यासारखं वागत असतात. तसं व्हायला नको. नाही मॅडम, मी घेतो ती काळजी. ठीक आहे. आणि काही लागलं ना तर सांग मला. हो, येऊ मी. येतोयस? ये तुलाही काही असेलच म्हणा. हो. नाही म्हणजे असं काय नाही. येतो मी. ये. वहिनी,
तुलाच म्हणते ती अग मला वय हे कोण आहे? काय माहित. तुम्ही शीतल वहिनी ना? होय मीच. पण तुम्ही कोण? मी अभय मारणे, अजिंक्याचा रूममेट. म्हणजे होतो मी रूममेट. मी राहुल ताटे, तालुका वाई, जिल्हा सातारा. सातारा? शेठ, आमच्या लय जवळचे नातेवाईक राहतात तिथं. कुठं? ते सातारला पोवई ना काय ना, तर तिथं माझ्या मामाच्या मुलीची ननंद आहे ना, तर तिच्या जावेच्या बहिणीला दिलंय. बर 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 बर. मग कधी सातारला गेलो तर जातो त्यांच्या घरला. त्यांना सांगा फोन करून मटन बिटन करायला. हो हो हो. अजिंक्य कुठे आहेत? तो नाही आला. त्याला सीओ साहेबांच्या घरी बोलवून घेतला ऐन वेळेला. का? काय माहित. पण तुम्ही चला की रूमवर, ते येईल डायरेक्ट. हा. सिपाही अजिंक्य शिंदे के घरवाले है. ठीक आहे, जाऊ. तुमचे डॉक्युमेंट दाखव. द्या एक बॅग. ऐक घेतो. मला लयच आवडलं राव हे. अस्सम आहे, अस्सम. शेठ, आसाम सुंदरच आहे. अस्सम. नाही नाही, याला आसाम म्हणतात. आसाम. नाही 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 नाही, आसाम अस्सम आहे. तसं होय. हा, आसाम आसाम. राहुल्या गप बस की आता. उगाच पानसट जोक मारत बसू नकस इथं. अयो, तुला काय झालं आता? तेवढी का चिडलीस? संग या तिया वरनं तो आणि चिडणार होय. चिडून आता काय करू? एकतर आपण इथं एवढं लांब आलोय आणि यांना घ्यायला पण. काय गेला? काय नाही रे, चल. जायचं का आता आपण? हा, थांबा की एक सेल्फी टाकू की. नको नको, माझा वर्दीत फोटो नको. बरं, हिथं अजिबात अलाउड नाही म्हणून. तुम्ही काढा. शीतल, आपण काढ. शीतल, हस की जरा. हसतेच आहे मी. अजून हस. काढतो का आता का जाऊ मी? राहून दे, मला काय करायचंय. तुझाच फोटो चांगला येणार नाही. थांबू तर फिल्टर बदलतो, म्हणजे त्यात गोरा दिसल मी. आता बघतीच अजिंक्यांना.